Hello everyone, welcome to our channel. आपण पाहत आहोत IMO इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडचा 4th स्टँडर्ड चॅप्टर 1 नंबर सेन्स हा घटक पाहायचा आपला कंटेंट मध्ये फर्स्ट चॅप्टरचा नंबर सेन्स. यामध्ये काय काय पाहत आहोत आपण तर पहा, या चॅप्टर मध्ये आपण न्यूमरल्स अँड नंबर नेम्स ऑफ मोर दॅन 4 डिजिट्सच्या वरच्या नंबरचे आपण नेम्स पाहणार आहोत. एक्झाम्पल फॉर 4960. ओके, 4960. याला वाचायचे कसं आणि लिहायचे कसं, यांचे एक्सपांडेड फॉर्म्स, प्लेस व्हॅल्यू, या गोष्टी सर्व पाहणार आहोत. प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू ऑफ इंडियन सिस्टम मध्ये फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू. एस्टिमेशन इन नियरेस्ट टेन्स, हंड्रेड्स अँड थाउजंड्स. एखादा एक्झाम्पल दिलंय, सपोज 97, त्याला एस्टिमेशन करा. जवळच्या 100 मध्ये लिहा, तर त्याला 100 लिहू शकतो. 100 लिहिता येत आपल्याला. म्हणजे आपण म्हणतो राऊंड ऑफ करा. राऊंड ऑफ कोणते 49 असले तर राऊंड ऑफ करून काय करतो आपण 50 करतो. 485 म्हटलं तर त्याला राऊंड ऑफ करा म्हटलं तर त्याला 500 म्हणू शकतो आपण. पण तर 410 असतील तर आपण त्याला 400 मध्ये राऊंड ऑफ करतो. खालची संख्या जवळचा 100, नियरेस्ट 100 करायचं. एक्सपांडेड फॉर्म्स, वर्ड प्रॉब्लेम्स, शाब्दिक उदाहरणे, रोमन नंबर्स अप टू 1000 पर्यंत रोमन नंबर्स. आपल्याला माहित असेल 1000 ला काय म्हणतात, तर रोमन संख्येत एम लिहितात. एम लिहिलं 1000 झाले. आणि डी लिहिलं तर 500, 500. सी असेल तर 100, एल असेल तर 50, व्ही असेल तर 5, आणि आय साठी माहिती आहे तुम्हाला, या 1 साठी असं लिहितात. अशा पद्धतीने न्यूमरल्स आणि आपण रोमन संख्या पाहणार आहोत. आणि यावर क्वेश्चन पाहणार आहोत. फॉर्मेशन ऑफ अ नंबर युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. गिवन इन्फॉर्मेशन, दिलेली इन्फॉर्मेशन असेल तर त्याचा नंबर फॉर्म करायचा आहे, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. हे एवढे घटक आपण या चॅप्टर 1 नंबर सेन्स मध्ये पाहणार आहोत. लेट्स सी फर्स्ट क्वेश्चन. मॅथमॅटिकल रिझनिंग, गणितीय रिझनिंग पाहायचं आपल्याला. पहा, 100 tens means what? 100 tens is equal to what? 10 lakh, 100,000, ऑप्शन सी 10,000 का 1000. अशा पद्धतीने दिलेलं असताना आपण काय करायचंय, तर 100 टेन्स, 100 टेन्स म्हणले की 10 टाकून द्यायचा. दिस इज 1000. हंड्रेड्स म्हटलं 20 टाकायचे. थाउजंड्स म्हणलं तर 30 टाकायचे. इथं जर आपल्याला हंड्रेड्स असं म्हटलं असतं तर 100 लिहिले, त्याला 2 0 दिले असते, ही संख्या मिळाली असती. 1000, 100 थाउजंड्स म्हणलं असतं, 100 वर 3 0 दिले. अशा पद्धतीनं या क्वेश्चनचं आन्सर आहे 100 टेन्स. 100 टेन्स, 100 टेन्स म्हणजे 10 टाकला. दिस इज 1000. ऑप्शन आन्सर आहे डी. क्वेश्चन नंबर 2 and 3. 2 and 3 साठी एक इन्फॉर्मेशन, डायरेक्शन दिलेले आपल्याला. या डायरेक्शनच्या आधारे हे 2 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. 2 and 3, direction for 2 and 3 using digits 9, 0, 5 to 4 each, only once. Answer the following questions. दिलेले हे 5 अंक, 5 डिजिट्स आपल्याला एकदाच वापरून
संख्या बनवायच्या. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म. स्मॉलेस्ट 5 डिजिट 4 5 डिजिट्स आहेत. टोटल सर्वच्या सर्व वापरून आपल्याला स्मॉलेस्ट डिजिट नंबर बनवायचा आहे. 5 डिजिट नंबर. 5 डिजिट नंबर घेताना स्मॉल आर्टिकल हा 0 जर फर्स्ट टाइम लिहिला, सपोज 0 लिहिला, 2 असं लिहायचं असतं असेंडिंग ऑर्डरमध्ये. 4 5 9. बट दिस इज नॉट 5 डिजिट नंबर. हा 0 आला म्हणून हे 4 डिजिट नंबर झालं. म्हणून आपण काय करत असतो, ह्या 2ला इकडे लिहायचं, 0ला इकडे लिहायचं. दॅट इज फर्स्ट टाइम 2 लिहायचा, 0च्या नंतरचा स्मॉल डिजिट 2 लिहिला, मग 0 4 5 and 9. This is the smallest 5 digit number using these 5 numbers. कुठे आहे ऑप्शन? ए आहे का, बी आहे का, सी आहे का, डी आहे का पाहायचं आपण. हा आन्सर इज ए. ओके. थर्ड क्वेश्चन. लार्जेस्ट 5 digit number having 0 at tens place formed is. टेन्स प्लेसला 0 कुठे पाहायचं? फर्स्ट टाइम. संपलं. फर्स्ट टाइम टेन्स प्लेसला 0 फक्त ए मध्ये आहे. दिस इज हेअर. टेन्स प्लेसला 0 इथे नाही, सी नाही आणि डी पण नाही. टेन्स प्लेसला फक्त आणि फक्त ए मध्ये आहे. आणि 5 digit number having 0 at tens is formed. Largest 5 digit number. This is answer is A. Question number 4. The number shown on the abacus is abacus वर नंबर सांगितलेला दाखवलेला कोणता आहे? वन्स प्लेसला 1 काउंट करायचे. ऑरेंज 1 2 3 4 and 5. वन्स प्लेसला 5 फक्त इथे आहे. टेन्स प्लेसला 7. दीज आर द 7, राईट. 100 प्लेसला 2. ओके. 1000 प्लेसला 0. इथं काहीच नाही. आणि 10,000 प्लेसला 2, राईट. आणि लॅक्स प्लेसला 5. आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 5. The greatest 4 digit number with all digits different and 5 at 100 place is. 5 at 100 place. First time ते पाहायचं. Here is no. टेन्स प्लेसला आहे. 100 प्लेसला 5 इथेच आहे आणि इथे आहे. दोनपैकी ऑप्शन काय येईल पहा. द ग्रेटेस्ट 4 digit नंबर विथ ऑल डिजिट्स डिफरंट. ऑल डिजिट डिफरंट असले पाहिजे. इथे 2 आणि 3 डिजिट सारखे आहेत. पाहून घ्या. 9 9 9. ऑल डिजिट डिफरंट. आन्सर इज बी. नो सॉरी. ऑल डिजिट डिफरंट अँड 100 प्लेसला 5 असेल. आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 6. एक्सपांडेड फॉर्म ऑफ 84,926. विस्तारित रूप लिहायचे. हे पहा, विस्तारित रूप लिहित असताना एक्सपांडेड फॉर्म लिहिताना वेन वी राईट एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर वी कॅन राईट 8 लिहिला. त्यानंतर जेवढे अंक आहेत त्यांच्याबद्दल 0 0 लिहायचे. 1 2 3 and 4. 80,000, राईट. प्लस 4,000 4 लिहिला. नंतरच्या प्लेसला काय केलं? 0 लिहिले सगळे. 30 4,000 प्लस 900 2 0 लिहावं लागतील. नंतर 2 वर 1 0 20 प्लस 6. आणि हे आन्सर कुठं आहे ते पाहायचं. 80,000 4 and 4,000. That is 84,926. Answer is B. Question number 7. Compare and fill in the given box. या सायन्स पैकी एक साइन आपल्याला गिवन बॉक्स मध्ये लिहायचे. फर्स्ट ऑफ ऑल या रोमन अंकांमध्ये सर्वात मोठा चिन्ह कोणता आहे ते पाहायचं. बिगेस्ट नंबर, लार्जेस्ट नंबर. इथे पहा LCD 1000 वाला आहे.
आणि इथे आहे डी 1000 वाला. ओके, नो नो 500 वाले आहे डी 500. दिस इज डी ऑल्सो 500. तर ही संख्या आपण काउंट करू सर्वांसाठी. सोपा आहे एकदम, मला स्ट्राईक करायला काही अवघड नाही, पण तरी सर्वांसाठी बघा 500 ही संख्या लिहितोय आपण, प्लस हे सी अँड सी 200 प्लस 50 एल बदल 50 लिहिलं आणि 10 प्लस 5 दॅट इज 700. 5 to 700 50 60 65 765. ही संख्या काय आहे ते पाहू आपण. 765 first, second is 500. लेफ्ट साइडला लिहिले सी म्हणजे 100 आहे, सी म्हणजे 100, पण हे मायनस करावं लागतं. 500 मधून 100 गेले 400. 400च्या नंतर प्लस 50 प्लस 50 एल साठी 2 एक्स साठी 20 आणि 2 आय साठी 2. 472. 472. मग या दोघांमध्ये कोणतं साइन येईल तर ही संख्या मोठी आहे 765. आन्सर इज दिस बी. क्वेश्चन नंबर 8. इन ऑल टोटल देर आर 30 क्वेश्चन्स. आपण 10 क्वेश्चन्स आज घेऊ, 10 नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि 10 अदर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. 10चे पार्ट्स करू फर्स्ट चॅप्टरचे. नंतर आपण 1 पार्टमध्ये घेऊ किंवा 2 पार्ट्समध्ये घेऊ. We will take 1 or 2 parts. Okay, in this chapter we are taking 3 parts, 10 questions. In number 27,895, which of the following digit has same place value and face value? Place and value and face value सेम असणार आहे, एकच एक डिजिट असतं वन्स प्लेसचं, दॅट इज 5. जर आपण फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू जर पाहायला गेलो टेन्स प्लेसची, तर इथं प्लेस व्हॅल्यू येते 90 फेस व्हॅल्यू येते 9. इथं पण 800 आणि फेस व्हॅल्यू येते 8. असं प्रत्येक डिजिटचं फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू वेगवेगळी येऊ शकते, पण वन्स प्लेसच्या डिजिटचं फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू सेम असतं. म्हणजे 5चं प्लेस व्हॅल्यू 5चं राहणार आणि फेस व्हॅल्यू पण 5चं राहणार. आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 9. Which of the following options shows the given numbers arranged in descending order? म्हणजे उतरत्या क्रमाने डिसेंडिंग ऑर्डर मध्ये कोणते लिहिलेले ते सांगायचं आपल्याला. 38,000. ओके, 38,775. yes is highest. 38,775 नंतर लिहिलं 38,000. नो हे 38,750 म्हणजे एस नंतर पी, एस नंतर पी, मग आर, एस पी आर, एस पी आर, एस पी आर. दिस इज आन्सर इज बी. लास्ट इज क्यू. ओके, 9th question, answer is B. Today's last question. 56,450 is same as 56,450. 56,450 is same as. ऑप्शन मध्ये पहा. ऑप्शन ए रॉंग, बी 57,450 राइट. आंसर इज बी. Let's stop here today. We will see other part in next video. Thank you.